नमस्कार श्रोते हो, दीपक रेंगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात नारायण शेळके यांच्या सांज सोबती ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, हीच नम्र विनंती. ऐकूया नारायण शेळके लिखित जुन्या काकाची नवी ओळख. रात्रीची 2ची वेळ. मनमाड पॅसेंजर धाड धाड करत श्रीरामपूर स्टेशनमध्ये घुसली. 1-2 कर्णकर्कश शिट्ट्या देऊन उसासे टाकत ती थांबली. स्टेशन तसं कुंभकर्णासारखं सुस्त पडून होतं. मात्र पॅसेंजर आल्यानंतर ते खडबडून जागं झालं. सिग्नल बंद. दिवा आणि झेंडा घेऊन धावत आला. त्यांनी लाल दिवा आणि लाल झेंडा फडकावला. 8-10 प्रवासी गाडीत चढले, मात्र 2-3 उतरले. त्या उतरणाऱ्यात मी होतो. बाकीचे 2 स्थानिक असल्यामुळे निघून गेले, पण मी उपरा असल्यामुळे स्टेशनवर रेंगाळलो. गावात ओळखीचं कोणी नव्हतं. जाणार कोणाकडे? आणि जरी ओळखीचं असतं तरी रात्री 2 ही वेळ कुणाला ओळख दाखवायची नव्हती. त्यामुळे सकाळपर्यंत स्टेशनवर रात्र काढण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी मालेगावी नोकरीला असल्यामुळे मला मालेगाव ते मनमाड एसटीनं, मनमाड ते अहमदनगर रेल्वेनं आणि नगर ते शेवगाव. शेवगाव ही माझी मातृभूमी. हा असा त्रिस्थळी प्रवास करायला लागायचा आणि वेळ खूप लागायचा. तेव्हा यावेळी आपण नगरपर्यंत न जाता मध्ये श्रीरामपूरला उतरावं आणि नेवासा मार्गे शेवगावी जावं, म्हणजे कदाचित आपण लवकर घरी पोचू असं मला वाटलं. त्यामुळे मी आवेळी ह्या स्टेशनवर उतरलो. मी स्टेशनवर रिकाम्या प्लॅटफॉर्मवरच्या एका निवांत बाकावर माझी सूटकेस आणि पिशवी घेऊन बसलो. जवळजवळ 12 तासांचा प्रवास झाल्यामुळे अंग आंबून गेलं होतं. केव्हा एकदा आडवा होईन असं वाटत होतं. पण त्या अपरिचित आणि ओसाड स्टेशनवर मी झोपू शकत नव्हतो. सुटकेसमध्ये नेहमीचंच सामान असतं आणि ती चोरीला गेली असती तरी फारसं नुकसान झालं नसतं. पण ह्यावेळी माझ्याच लग्नाच्या साखरपुड्यासाठी चाललो होतो. भारी आणि नवीन कपडे, वधूसाठी अर्धा तोळा सोन्याचं वळं, स्वतःसाठी 25 ग्रॅमचं केलेलं लॉकेट आणि पै साठवून जमा झालेले 5,000 रुपये त्या सुटकेसमध्ये होते. त्यामुळे तिला डोळ्यात तेल घालून सांभाळणं आवश्यक होतं. आणि मग त्यासाठी बाकावर आळोखे पिळोखे देत, जांबाया देत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी बसल्या बसल्या स्टेशनच्या चोबाजूला दृष्टी फिरवली. अंधाराची चादर पांघरून गाव चिडीत चूप झोपलेलं होतं. स्टेशनवरचे दिवे पेंगुळल्यासारखे दिसत होते. त्यांच्या केविलवाण्या प्रकाशात जास्तच उदास वाटत होतं. प्लॅटफॉर्मवर 4-6 प्रवासी आपल्या शरीराचं गाठोडं करून सामानाचं गाठोडं उशाखाली घेऊन झोपलेले होते. अर्थात त्यात प्रवासी किती आणि भिकारी किती हे समजणं कठीण होतं. गावातली भटकी कुत्री त्यांच्या उशा पायथ्याशी मुटकुळं करून पडलेली होती. वेळ मुंगीच्या पावलानं सरकत होता. घड्याळातले काटे ढेपाळल्यासारखे फिरत होते. समोरचे 4 तास 4 तपांसारखे वाटायला लागले. प्लॅटफॉर्मवर ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत कसलीही हालचाल जाणवत नव्हती. आसपास घोरत पडलेल्या त्या प्रवाशांकडे बघून मला अशोकवनातल्या सीतेसारखं वाटायला लागलं. इतक्यात प्रवेशद्वारातनं हनुमानासारखा एक हवालदार दंडुका आपटत येताना दिसला. झोपलेल्यांपैकी 1-2घांना त्यांनी दंडुक्यानं डिवचलं, त्यांच्यावर गुर राखला आणि माझ्याजवळ आला. का हो, तुम्ही कोण? आणि इथं का थांबला तुम्ही? सकाळपर्यंत आता एकही गाडी नाही, मग आता काय येऊन बसला तुम्ही इथं? काय पळून बिळून चाललाय काय? आणि सुटकेसमध्ये काय आहे ते? तो संशयानं आणि शोधक नजरेनं माझ्याकडे, सामानाकडे बघत होता. आपण चोर आहोत आणि आपल्या बॅगेत सोन्याची बिस्किट आहेत असं उगाचच मला वाटायला लागलं. माझ्या छातीचे ठोके नकळत वाढले. मी चाचरत म्हणालो, अहो हवालदार साहेब, मी या गावचा नाही आहे. मी मगाशच्या मनमाड पॅसेंजरनं आलो. या गावात माझं ओळखीचं कोणी नाही आहे. सकाळी मला नेवाशाला जायचं आहे म्हणून इथे उरलेली रात्र काढायच्या इराद्यानं मी थांबलो. पाहिजे असेल तर माझ्या सामानाची झडती घ्या. नाही, त्याची गरज नाही काय झडती बिडती घ्यायची. पण ह्या स्टेशनवर आहे ना भामट्यांचा लय सुळसुळाट आहे.
खिसं कापणं स्वाऱ्यांचं प्रमाण लय वाढलेलं आहे आणि तुम्हाला सावध करणं हे आमचं काम आहे. तेव्हा तुम्ही झोपू नका, सावध राहा. असं म्हणून दंडुका आपटत तो स्टेशन बाहेर गेला सुद्धा. मला त्या हवालदाराच्या सांगण्याची गंमत वाटली. भामट्यांचा सुळसुळाट आहे म्हणजे उंदरांचा सुळसुळाट असावा असं तो सांगत होता. इथे तर चिटपाखरू सुद्धा नाही आणि खिसे कापायला इथे भरलेले खिसे पाहिजेत ना. यांच्या उपस्थितीत दिवसा हे घडत असेल, या रात्री तरी मला ते संभव वाटत नव्हतं. अर्थात त्यांच्या सांगण्याप्रमाणे झोपायचं नाही हे मी आधी ठरवलेलंच होतं. डोळे उघडे होते म्हणून मान फिरेल तिकडे बघत होतो. प्रवेशद्वाराच्या बाजूनं एक पागोट, खांद्यावर पंचा, अशा थाटात, वधूपितेच्या थाटातच जवळजवळ एक जण जवळ आला. प्रवासी म्हणावा तर त्याच्याजवळ काहीच नव्हतं. एवढ्या रात्री हात हलवत कशाला आला असेल कोणास ठाऊक. तो जसा जसा जवळ येत होता तसा तसा त्याच्या चपलांचा कर्र कर्र आवाज त्या शांततेत घुमत होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला, राम राम साहेब, अगदी एकटाच दिसतंय. हो, मी तुटकपणे म्हणालो. काय वाजले किती हो? मनगटावरच्या घड्याळात बघून मी आत्ता 3 वाजलेत असं सांगितलं. असं आहे काय? असं म्हणून तो माझ्यासमोरनं दुसऱ्या टोकाला गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होतो. पुढे बऱ्याच अंतरावर जाऊन तो थांबला. एवढ्या नीरव शांततेत त्याचं अस्तित्व मला सुखावह वाटत होतं. तो पुन्हा मागे फिरला, माझ्या जवळ आला आणि म्हणाला, किती वाजले साहेब? पुन्हा त्यांनी मला तोच प्रश्न केला. त्याचंही बरोबर आहे, ओळख न पाळक काय बोलणार. 3:15 वाजलेत. मी घड्याळात बघत म्हणालो, साहेब तुमचं घड्याळ आहे ना लय मागं दिसते, निदान 4 तरी वाजायला पाहिजे बघा. मला त्याच्या बोलण्याची गंमतच वाटली. प्लॅटफॉर्मवर एका चक्रेत 4 कसे वाजतील? अर्थात वाजवणारा मी कोण म्हणा, वाजायचे तितके वाजणार, सूर्य उगवायचा तेव्हाच उगवणार. कोंबड्याच्या आरवल्यावर उठणारी आणि कासऱ्यानं दिवस मोजणारी ही माणसं यांना हे कसं कळणार? तसंही असेल मी म्हणालो आणि तरीही त्यांनी शेरा मारला. काय अलीकडच्या घड्याळात काय खरं नाही बघा, अक्षित सोन्याच्या डब्याच त्या. मला त्याच डबीतला चुना मनगटावर घालून बोंबलावं असं वाटलं. पाहुण्यानं खांद्यावरच्या उपरण्यानं माझ्या शेजारची बाकावरची जागा साफ केली आणि तो आरामशीर बसला. त्याने शर्टच्या खिशातनं तंबाखूची डबी काढली. एक बाजू उघडली, त्यातनं तळ हातावर तंबाखूची चिमूट घेतली. दुसरी बाजू उघडून त्यातून अंगठ्याच्या नखानं चुना बाहेर काढला, तंबाखूवर ठेवला. डबीचं झाकण बंद केलं आणि डबी माझ्या पुढं धरत म्हणाला, काय खाताय का? मी नको म्हणालो. तुम्ही कशाला तंबाखू खालो? तुम्ही तर बरकलेवाली माणसं आहे ना. असं म्हणून त्यांनी ती डबी पुन्हा शर्टच्या खिशात ठेवून दिली. आता तळहातावरची ती मिश्री दुसऱ्या हाताच्या अंगठ्याने त्यांनी मळली. त्यावर दुसऱ्या हाताच्या तळव्यानं थाप मारून खाकाना उडवला आणि 2 बोटाच्या चिमटीमध्ये मळलेल्या तंबाखूची गोळी हलकेच तोंडात सरकवली. हात उपरण्याला पुसत मला म्हणाला, काय गावाकडे निघालं वाटतं? हो निघालोय, गावाकडेच निघालोय. उत्तर देणं भाग होतं ना, म्हणून मी म्हणालो, बरोबर आहे, गावाकडं अधून मधून जात जाओ, शेवटी आपलं गाव आहे ते. आई बापाला पण गोड वाटतं बघा. हो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. गाव सोडल्याशिवाय गावाचं महत्त्व नाही समजत आणि आईबापापासून दूर गेल्याशिवाय त्यांच्या मायेच्या सावलीची महती ती जाणवल्याशिवाय राहत नाही. म्हणून केव्हा एकदा शेवगावी जाईन असं होतं मला. मी भावनावश होत म्हणालो, अरे त्याच्या म्हणजे तुम्ही शेवगाव आले काय? काय राव आधी नाही सांगायचं आहे. अरे मी तिथलाच ना. म्हणजे तू अगदी डोळ्यासमोर नाव आहे बघा तुमच्या वडिलांचं. त्या आईले हे असं होतं बघा कधी कधी. त्यांनी डोकं खाजवायला सुरुवात केली. नाना माधव निराळे. मी त्यांची अडचण दूर करून टाकली. नाना साहेब अगदी बरोबर बोलला, नाना साहेब. अरे म्हणजे तू नानांचा मुलगा आहे वे? अरे लेका मी तुम्हा भावंडांना लहानपणापासून बघतोय. मग लहानाचे मोठे आपल्या गल्लीत झाले तुम्ही. केवढा बदल झाला, कसा ओळखणार सांग? फाटक्या चड्ड्या आणि बिन बटण्याच्या शर्टमध्ये तुम्ही फिरत होता. आता काय आता साहेब झाला तू, कसा ओळखणार तुला राव?
आता तुमच्यात मोठेपणी बदल होतात रे, पण आम्ही तेच राहतो ना. तू नाही भय ओळखायचं मला. पाहुणा अहोचा एकेरीवर येऊन आपलेपणात घुसला. नाही माफ करा, मी नाही ओळखलं तुम्हाला. इतक्या वर्षांनंतर कसं ओळखणार नाही का? अरे मी नानासाहेबाच्या बैठकीतलंय. त्यांना भेटल्याशिवाय एक दिवस जात नाही. परवा झालती त्यांची ना माझी भेट. म्हणत होते पोरगं बरेच दिवस घरी नाही आलं. तुम्ही आमच्या नानांना ओळखता तर? आता म्हणजे काय, माझं त्यांच्याकडे नेहमी असतं काम. हा, शिवाय त्यांचा सल्ला घेत असतो मी. मग त्याच्यासाठी त्यांना सारखं सारखं भेटायला लागतं. आता नाना कचेरीत असतात तेव्हा तिथले सगळे त्यांना ओळखतात, त्यामुळे ते साहजिक आहे. मला नानांचा अभिमान वाटला. मी थोडा वेळ अंतर्मुख झालो. मी खूप आठवायचा प्रयत्न केला, पण हा मनुष्य मला काही केल्या आठवेना. आणि हा तर मला लहानपणापासून ओळखतोय म्हणे. माझा गोंधळ माझ्या चेहऱ्यावर दिसत होता. पाहुण्याच्या ते लक्षात आलं आणि तो म्हणाला, आता इतकं कशाला, तुमच्या गल्लीत मी राहतो. माझ्या वाड्यात पिंपळ आणि लिंबाचं झाड आहे बघ. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे आवाऱ्यांच्या वाड्यात? पण तिथे तर फक्त पिंपळच आहे. ते लिंबाचं झाड तुमच्या लहानपणी तोडलं. त्याच्यात 3 खणाचं लाकूड मिळालं बघ. नंतर आम्ही 3 खण वाढवले ना. म्हणजे तुम्ही लक्ष्मण आवारे काका तर नाही? आता कसं ओळखलं तू? पण त्यावेळी तुम्ही जाड होतात, झुपकेदार मिश्या होत्या, आणि आता उलट परिस्थिती दिसते. ओळखणार कसं? आता ते झालं जवानीतलं. आता वय झालं. काय झालं, आई मेली तेव्हा मिश्या काढल्या, तेव्हापासून मिश्या ठेवल्याच नाहीत मी. आवारे काकांच्या चेहऱ्यावर चांदणं फुललं. ओळख पटल्याचा तो आनंद असावा. मला महादेवाच्या देवळामागचा आवाऱ्यांचा वाडा आठवला. आम्ही लहानपणी त्या वाड्यात खेळायला जायचो. नाईकवाड्याचा दशरथ, बापू, हरी, राधा काकूची पुष्पा, लता, सूर्यवंशींचा राम, आम्ही भावंड. आम्ही भाऊला भाऊलीचं लग्न खेळायचो, काड्यांचा मांडव घालायचो, पिंपळाच्या पानाच्या पिपाण्या करायचो, वरात काढायचो. लहानपण माझ्या डोळ्यांसमोर साकार झालं. पण हा आवारे काका मात्र तरुणपणीचाच आठवत होता. आवरे काका पुन्हा म्हणाला, तुझं नाव विसरलो मी. माझं नाव नारायण. नारायण. मोठा माणूस झाला तो, मोठा माणूस. अरे हे पॅन्ट शर्ट, पायात कोरे करकरीत बोट, हातात घड्याळ, सुटकेस, हे समजा ठीक आहे रे, पण तू माणसं विसरलाय. मला फार उशाळल्यासारखं झालं. नानांच्या बैठकीतला, मला लहानपणापासून बघणारा, शिवाय आमच्या गल्लीत राहणारा, घरा शेजारी घर, शेजारी शेजारी शेत, एवढं असूनही मी आवारे काकांना ओळखलं कसं नाही? मी फार खजील झालो. मला अपराध्यासारखं वाटायला लागलं. आवारे काकांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि ते म्हणाले, नाही एवढं मानायला लावून घेऊ न ग, चालतंय चालतंय. अरे एवढ्या वर्षांनी भेटल्यावर असं होणारच ना. मी तरी कुठं ओळखलं आहे का नाही? चालायचं. नाही नाही, वाईट वाटून घेऊ नका, न ग वाईट वाटून घेऊ. काकांनी माझं सांत्वन केलं. एवढं मात्र झालं की एकट्यानं रात्र कशी घालवायची हा प्रश्न मात्र आपोआप सुटला. आमच्या काका पुतण्याच्या या सुखसंवादामध्ये सकाळचे 6 कधी वाजले कळलं नाही. आवारे काका उठले, उपरणं झटकलं, गळ्याभोवती गुंडाळलं आणि म्हणाले, चला आता चोळा भरू, तोंडाव पाणी मारून चहा बिया पिऊ, चला. आम्ही स्टेशन बाहेर यायला निघालो तर आवारे काकांनी माझी सुटकेस उचलली. नाही काका, माझ्याकडे द्या, तुम्ही कशाला तसदी घेताय? असं म्हणून मी ती त्यांच्या हातातनं घेतली, तशी त्यांनी माझ्या हातातली पिशवी घेतली. हे बघ, एवढं तरी राहून दे, परकं समजायचं काही कारण नाही. आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. हॉटेल नुकतंच उघडलेली होती. एका हॉटेलमध्ये काका आणि मी एका टेबलवर जाऊन बसलो. मनाला बोचणी होती की मी या काकाला ओळखला कसा नाही. त्याच्याकडे आपण संशयानं बघायला नको होतं. जाऊ दे, झालं ते झालं, मी मनाची समजूत घातली. हॉटेलच्या पोऱ्यानं पहिल्यांदा 1 कप चहा आणि पेलाभर पाणी रस्त्यावर नेऊन ओतलं. मला त्याचा अर्थ कळेना. काकानं ते हेरलं आणि म्हणाले, अरे दिवसभर धंदा चांगला चालावा ना, म्हणून आजूबाजूच्या वाईट शक्तींना तो नैवेद्य असतो. म्हणजे आमच्या खेड्यातल्या लोकांची श्रद्धा आहे ती, आणि ती पिढ्यानपिढ्या चालू आहे बरं काही श्रद्धा. ते पोऱ्या, 2 प्लेट गरम शिरा, 2 चहा. काकाने ऑर्डर दिली आणि म्हणाले, कसं आहे नारायण, अनुष्यापोटी चहा पिणं चांगलं नसतं बरं का, पोटात ढवळतं त्याने. काकाच्या या आपुलकीनं, प्रेमानं मी भारावून गेलो. अशा या प्रेमळ काकाला मी ओळख दाखवली नाही म्हणून ओशाळत सुद्धा होतो. काकाच्या आग्रहानं आम्ही यथेच्छ नाश्ता केला, स्पेशल चहा घेतला. बिल झालं 12 रुपये.
काकाने खिशात हात घातला तसं मी त्वरित म्हणालो, नाही नाही काका, तुम्ही नाही पैसे द्यायच्या, बिल मी देणार आहे. त्यांनी खिशातनं हात बाहेर काढला. मी खिशातलं पाकिट काढलं. पाकिटात मी वर खर्चासाठी 100 रुपये ठेवले होते. त्यातले इथपर्यंतच्या भाडे खर्चाला 8 ते 10 रुपये खर्च झाला होता. बाकीचे पाकिटात होते. काका माझ्या पाकिटाकडे कौतुकानं बघत होते. हॉटेलच्या बाहेर आल्यावर एस टी स्टँडकडे जाताना काका काहीतरी आठवल्यासारखं करत म्हणाले, अरे नारायण, तुझं त्या पैशाचं पाकिट बघू. का हो काका? अरे बघू ना घर, विश्वास आहे ना माझ्यावर. मी खिशातलं पाकिट काकांच्या हवाले केलं. काकाने त्यातल्या नोटा मोजून बघितल्या. त्या 10च्या 7 नोटा होत्या आणि बाकी चिल्लर. मी साशंकपणे काकांच्या हालचालीकडे बघत होतो. काकांनी त्यातल्या 10च्या 6 नोटा काढून घेतल्या. पाकिट बंद केलं, माझ्या हातात ठेवलं. मी बघित राहिलो. मला त्या कृतीमागचा अर्थ कळेना, पण काकाचे ते लक्षात आलं आणि ते प्रेमानं समजुतीच्या स्वरात म्हणाले, हे बघ नारायण, मला काय तुझ्या पैसे नको, पण कसं आहे, आपल्या शेतामधल्या हेरीवर बसवायला ना किर्लोस्करचं इंजिन आणलंय, ते ट्रकमध्ये चढवलंय. न जाणू जकातीला पैसे कमी पडले तर असावेत ना म्हणून जवळ ठेवले. आणि हे 10 रुपये तुला ठेवले भाडे खर्चासाठी. बस झाले तुला 10 रुपये, आहे का नाही? नाही, ह्याच्यावर तुझा विश्वास नसेल तर हे तुझे पैसे बरं का, मी बघतो दुसरीकडं. असं म्हणून काकाने ते 60 रुपये माझ्याकडे परत द्यायचा आविर्भाव केला. मलाच खजील झाल्यासारखं वाटलं. म्हणजे अद्यापही आपण काकांवर विश्वास ठेवायला तयार नाही असा त्यांचा समज होईल, म्हणून मी काकांना म्हणालो, नाही काका, तुम्ही ठेवा ते पैसे. अवेळी आपण आपल्या माणसाच्या उपयोगी नाही पडायचं तर कधी पडणार? मी ते पैसे परत त्यांच्या हातात देऊन टाकले. माझी मोठी पंचायत झाली. पैसे घ्यावे तर काकावर अविश्वास, आणि न घ्यावे तर ते परत मिळतील याचा भरवसा नाही. मोठ्या धर्मसंकटात सापडलो. काका मनकवडा असावा असं मला वाटायला लागलं. माझ्या मनातले विचार त्याला लगेच समजले असावेत, कारण तो म्हणाला, शेवगावी गेलो ना लगे तुला भेटतो, लगे तुझ्या पैसे तुला परत. तू नाही भेटला तर नानासाहेबाकडे देतो. ते पण नाही भेटले तर स्टँडवर जे मोठं हॉटेल आहे ना, काय नाव रे त्याचं, ते लोकप्रिय हिंदू हॉटेल. आता कसं, तेच हॉटेल. तिथं माझा भाऊ बबन गल्ल्या वाचतो. त्याला सांगून पैसे तिथं ठेवतो, त्याच्याजवळ पैसे देऊन ठेवतो. पण तू आठवणीने मागून घे, हां, इसरायचं नाही. आता इतकं सांगितल्यावर मी जरा निश्चिंत झालो. आम्ही बोलत बोलत एस टी स्टँडवर आलो. नेवासा गाडी 9 वाजता होती. म्हणजे आणखीन 1 तास रखडावं लागणार होतं. स्टँडवर फारशी गर्दी नव्हती. आम्ही एका बाकावर बसलो. काकांचा एवढा भेडस्तपणा बघून मला त्यांची दया आली. मी त्यांना म्हणालो, अहो काका, माझ्यासाठी किती त्रास घेत आहे. मगापासून तुम्ही माझ्यासाठी अडकून पडलाय. तुम्ही जा तुमच्या कामाला, मी जाईन आहो, तुम्ही नका काळजी करू. अरे माझा ट्रक आहे, तुझ्यासारखी टायमिंगची बस थोडीशी आहे. आता एवढा वेळ थांबलो, आणखीन थोडा वेळ, काय फरक पडतो त्याने. शिवाय ट्रकने मी कदाचित तुझ्या आधी पोचेल आणि प्रत्यक्षात तुझ्या हातात पैसे देण्याचा योग असेल ना. काका हसत हसत म्हणाले. बसल्या बसल्या माझ्या लक्षात आलं की आपल्या पोटात मुरडा होत असून नेहमीच्या सवयीप्रमाणे शौचाला जाणं आवश्यक आहे. अद्याप 4-5 तासाचा प्रवास बाकी आहे. नशिबानं आपल्या सामानाकडे बघायला आवारे काका आहेत. मी त्यांना म्हणालो, काका, इथे सुलभ शौचालय आहे का? नाही, सुलभ नाही आहे, पण शौचालय आहे. पाण्याची सोय नसेल पण काळजी करू नको, शेजारच्या हॉटेलातनं तुला पाण्याची बाटली आणून देतो. असं म्हणून काका उठले आणि पाण्याची सोय करायला निघून गेले. थोड्याच वेळात पाण्याची बाटली घेऊन आले. सामानाची काळजी करायची नाही, मी आहे इथं. बरं झालं तुला वेळेला लागली आहे ने, गाडीत बसल्यावर लागली असती तर काय केलं असतं. असं म्हणून त्यांनी मला संडासाची दिशा दाखवली. प्रेशर वाढलं होतं, त्यामुळे सामान काकाच्या हवाली करून मी निशंकपणे शौचालयात गेलो. रात्री हवालदार म्हणाला होता की या ठिकाणी भामट्यांचा सुळसुळाट आहे. मला तर एकही दिसला नाही. उलट आवारे काकाच्या रूपानं मला देव माणूस भेटला. माझा विधी उरकला. मी फ्रेश होऊन बाहेर आलो. आम्ही ज्या बाकावर बसलो होतो तिथे आलो तर तिथे काका आणि सामान दोन्हीही नव्हतं. कुठे गेला काका म्हणून मी त्याला आजूबाजूच्या हॉटेलमध्ये सगळीकडे शोधलं, जवळपास विचारपूस केली, पण काकाचा आणि सामानाचा पत्ता नाही. मी घाबरून गेलो. सुटकेस नाही, पिशवी नाही. सुटकेसमधलं सोनं, रोख पैसे, नवीन कपडे, जवळजवळ 10-15 हजाराचा ऐवज बोलता बोलता काकानं लंपास केला होता आणि वर माझ्या पाकिटावरही हात मारला होता. मी सुन्न झालो, बधीर झालो. आस्ते आस्ते ही बातमी स्टँडवर पसरली. तसतसे
कोरडी सहानुभूतीवाल्यांनी माझ्या भोवती कडं केलं. आता सकाळपासून तुम्ही दोघं बरोबर होता, आम्हाला वाटलं तो तुमचा नातेवाईक आहे. समोरचा स्टॉलवाला म्हणाला. अहो पण अनोळखी माणसावर एवढा विश्वास टाकायचा? तुम्ही तर चांगले शिकले सवरलेले दिसताय. अहो इथं भामटे कसलेले कलाकार आहेत. मी म्हणणारे हातोहात फसते आहेत आणि मग बसतात हातावर हात चोळत. किती रुपयाला बसला फटका? जाऊ द्या, पोलीस कंप्लेंट आणा. अशा असंख्य सूचना आणि प्रश्नांचा पाऊस माझ्यावर बरसत होता आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देणं म्हणजे आपल्या मूर्खपणाची लक्तर वेशीवर टांगण्यासारखं होतं. मी तिथून काढता पाय घेतला आणि वेडी आशा बाळगून पोलीस चौकीचा रस्ता धरला. पोलीस चौकीत जाण्याची ही माझी पहिलीच वेळ. मी भीत चौकीत प्रवेश केला. समोर टेबलाच्या मागे एक झुपकेदार मिशावाला बटबटीत डोळ्यांचा काळा सावळा राकट फौजदार बसला होता. त्याला बघताच या सम यम दुसरा नाही अशी माझी अवस्था झाली. तो त्याच्यासमोर उभ्या असलेल्या माणसाला आडवा तिडवा फाडत होता, मधून लाथा बुक्क्यांची भाषा वापरत होता, त्याच्या 7 पेढ्यांचा उद्धार करत होता, टायरमध्ये घालून पोपट करीन म्हणत होता. ते शिवराळ वाङ्मय ऐकून आपण उगाचच चौकीत आलो असं वाटायला लागलं मला. बोल आता बोल, मागच्या महिन्यात तुझी पाळी का चुकली? बोल. काय सांगू साहेब, बायकोची चुकली म्हणून माझी चुकली. 6 पोराव पुन्हा म्हणून पाडलं, खर्च आला त्याचा. बाडवे, तुझी ऐपत नाही तरी तिथे नियमित जातो आणि हिथं यायला काय मरतो काय? इथून पुढं हप्ता चुकला ना चाल्यात तडीपार करल तुला मी. इतक्यात तिथे एक हवालदार आला. मी त्याला ओळखलं. रात्री हेच मला भेटले होते. हो डोई पुढे, या भाडव्याकडे जरा जास्त लक्ष द्या, याला लागली शिंगा फुटाया. हवालदारानं त्याच्या खांद्यावर हात ठेवून समजुतीच्या 4 गोष्टी सांगत त्याला बाहेर नेऊन सोडलं. परत आले. माझ्याकडे बघून म्हणाले, काय रात्री झाली का गेम? मी रात्रीच सांगितलं होतं ना, झोपू नका, सावध राहा. पण आमचं ऐकतोय कोण? आता बसा बोंबलत. काय भानगड काय डोई पुढे? आणि हे कोण आहे? महाभाग कोण आहे? त्यांनी माझ्याकडे आपादमस्तक नेहाळत डोई पुढेंना विचारलं. अहो साहेब, रात्री 2 वाजता हे ग्रस्त रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर एकटेच बसले होते. तेव्हा त्यांना मी आपल्याकडच्या भामट्यांची कल्पना दिली होती. मी माझं काम केलं, भामट्यांनी भामट्याचं काम केलं. आता आले हात हलवत. डोई पुढे, अरे ऐकल ते पब्लिक कसलं? आणि वर काय घडलं ना का पोलिसांच्या डोक्यावर त्याचा खापर मोडायला मोकळे होते ते. बोला, काय कंप्लेंट आहे तुमची? साहेब, माझी चोरी झाली आहे. खिशातल्या पाकिटाचे पैसे, सुटकेसमधले कपडे, सोने, पैसे, 1 पिशवी एवढं चोरीला गेलंय. मी एका दमात सांगून टाकलं. कुठून गेले, कुठे ठेवले होते, काय सांगन का? अहो हे सगळं सामान माझ्याजवळ होतं. मग कोणी हिसकून पळून गेलं का? नाही साहेब, रात्री हे हवालदार साहेब भेटून गेल्यानंतर एक खेडवळ माणूस माझ्याकडे आला. त्यांनी माझी ओळख काढली. मला लहानपणापासून ओळखतो म्हणाला. माझे वडील म्हणजे नाना त्यांच्या बैठकीतला आहे असं म्हणाला. सकाळपर्यंत त्यांनी मला सोबत केली. आम्ही चहा नाश्ता घेतला एकत्र. अर्थात त्याचे पैसे मीच दिले म्हणा. त्यावेळी त्यांनी माझं पाकिट मागून घेतलं. त्यातनं 60 रुपये काढून घेतले, नंतर देतो म्हणाला. पण त्यांनी मला पुढच्या प्रवासासाठी 10 रुपये पाकिटात ठेवले होते बरं का. स्टँडवर गेल्यावर मी माझं सामान त्याच्याकडे सांभाळायला दिलं आणि मी शौचात गेलो तर बाहेर येऊन बघितलं सामानासकट तो पसार. तुम्ही तुमच्या खिशातलं पाकिट त्याच्या हातात दिलं म्हणजे खिसा कापला गेला नाही किंवा पाकिट मारलं गेलं नाही. तुम्ही तुमच्या हाताने सुटकेस आणि पिशवी त्याच्या ताब्यात दिली म्हणजे त्याला चोरी म्हणता येणार नाही. म्हणजे थोडक्यात चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या देऊन त्यांना सांभाळायला सांगणारे तुमच्यासारखे महाभाग असल्यावर चोरासारखं भाग्यवान दुसरं कोण आहे? नशीब समजा तुम्हाला त्यांनी आंघोळीला म्हणून न देऊ नाही नेलं. अंगावरचे कपडे सुद्धा नेले असते त्यांनी आणि दिगंबर अवस्थेत तुम्ही आमच्याकडे आला असता. फौजदार साहेब मनापासून हसत हसत म्हणाले. पण साहेब, यांना त्यांनी दिगंबर नाही केलं, वर घरी जाण्यासाठी 10 रुपये दिले. उलट तुम्ही त्याचे आभार मानायला पाहिजे साहेब. डोईफोडे पोटातनं हसत म्हणाले, कारण हसताना त्यांचं पोट गदा गदा हालत होतं. डोईफोडे, यांच्याकडनं काय काय चोरीला गेलं लिहून घ्या म्हणजे आपल्याला शोधायला बरं. साहेब, त्यात लबाडी होणार नाही, काळजी करू नका. तो सापडला ना पोपटासारखा बोलता करू आम्ही त्याला. डोईफोडे, तुम्ही असं जागरूक राहा. यांना वेळेच्या वेळी इन्फॉर्मेशन देत राहा. एका गेमने काय होतंय त्याची संख्या वाढायला पाहिजे.
त्यांचं चाललेलं संभाषण मला कळत नव्हतं, पण माझं सामान मला मिळेल का नाही हे काही सांगता येत नव्हतं. या तुम्ही या, आता काय काळजी करायचं कारण नाही, कारण चोरण्यासारखं आता तुमच्याकडं काय राहिलंच नाही. आपण तरुणीपासून सावध राहा एखाद्या, नाहीतर हृदय चोरीचा काही नियम नाही. दोघेही खदा खदा हसायला लागले. वाचलेली आबरू जाऊ नये म्हणून मी तिथनं काढता पाय घेतला, चौकीच्या बाहेर आलो, तडक एसटी स्टँड गाठलं. मात्र माझा एक हात पॅन्टच्या खिशात होता आणि त्या हाताने मी पैशाचं पाकिट घट्ट धरून ठेवलं होतं, कारण आता तेच 10 रुपये मला माझ्या इच्छित स्थळी पोहोचवणार होते. श्रोते हो, ही होती नारायण शेळके यांची कथा, जुन्या काकाची नवी ओळख. कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा प्लीज. चला पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.